विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरा जो काही पाठ आहे अशी पुस्तके डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांच्या पाठाचं आपण आज अध्ययन करणार आहोत. अशी पुस्तके या पाठामध्ये डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांनी पुस्तकाचं महत्त्व मानवी जीवनामध्ये पुस्तकाचं जे काही महत्त्व आहे तर ते या पाठामध्ये सांगितलेलं आहे. आता पुस्तकं आपल्या मानवी जीवनाच्या जडणघडणीमध्ये पुस्तकाचा कोणता हातभार लागतो हे पाहण्यापूर्वी आपण लेखकाचा परिचय थोडक्यामध्ये पाहणार आहोत. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले हे संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, प्रसिद्ध वक्ते. त्यांनी लिहिलेली अनेक स्वतंत्र व संपादित पुस्तके प्रसिद्ध आहेत. कल्लोळ, अमृताचे, चिंतनाच्या वाटा, प्रिय आणि अप्रिय, सुखाचा परिमळ हे साहित्य त्यांचं प्रसिद्ध आहे. संत कवी तुकाराम एक चिंतन, संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना, संतांची या भेटी, संत विनेचा झंकार, संत तुकारामांचा जीवनविचार ही संत साहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके, तसेच समाज परिवर्तनाची चळवळ, काल आणि आज अशा प्रकारचे त्यांचे अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. साहित्यातील प्रकाशधारा हे लेखसंग्रह प्रसिद्ध. संत साहित्य हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय होता. प्रबोधनातील पाऊलखुणा आणि निवडक लोकहितवादी या संपादित पुस्तकातून 19व्या शतकातील सुधारणाविषयक चळवळीसंबंधीचा त्यांचा व्यासंग प्रकट होतो. भैरूरतन दमानी साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. प्रस्तुत पाठातून माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकांची भूमिका व्यक्त झाली आहे. पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवतात आणि प्रेरणा देतात. पुस्तके हे मानवी जीवन आनंदी आणि अर्थपूर्ण करतात. हा विचार प्रस्तुत पाठातून व्यक्त करताना लेखकाने जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक हा व्यापक दृष्टिकोन मांडला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी पुस्तके या पाठामध्ये डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांनी पुस्तकाचं मानवी जीवनामध्ये स्थान कोणतं आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता ग्रंथांचं किंवा पुस्तकांचं महत्त्व आपल्या मानवाच्या जडणघडणीमध्ये पुष्कळ आहे. सुरुवातीला आपल्याला असं म्हणता येईल तर मानवाच्या जडणघडणीमध्ये पुस्तकांचा फार मोलाचा अशा प्रकारचा हातभार आहे किंवा वाटा आहे. पुस्तकं काय करतात, या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण मित्राजवळ आपलं मनोगत व्यक्त करतो त्याप्रमाणे पुस्तकंसुद्धा मात्र आपले जिवलग अशा प्रकारचे मित्र असतात. योग्य प्रसंगी आपल्याला योग्य असा प्रकारचा सल्ला देण्याचं काम पुस्तक करत असतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पुस्तके वाचक वर्गामध्ये प्रामुख्याने कधीच एकटे पडू देत नाही. ज्या वेळेला आपण एकटे असतो, जर आपण या ठिकाणी पुस्तकाचा संवाद जर का आपल्याला लाभला तर निश्चितच आपण हा एकटेपणा आपला दूर होतो. त्यानंतर पुस्तकं काय करतात तर विचाराच्या रूपानं नेहमी माणसाच्या सोबत राहतात, जवळ राहतात. म्हणजे माणसाला एक प्रकारचं आधार देण्याचं काम हे पुस्तकं करत असतात. बऱ्याच वेळेला आपण या ठिकाणी अडचणीमध्ये असलो तर तेव्हा या आपल्या अडचणीसुद्धा दूर करण्याचं काम या ठिकाणी पुस्तक करत असतात. आणखी महत्त्वाचं म्हणजे पुस्तकं हे मानवी जीवनामध्ये प्रामुख्याने चैतन्य निर्माण करतात. ज्या वेळेला आपण या ठिकाणी पुस्तक वाचन करतो तर त्यावेळेला अशा प्रकारची आपल्याला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते आणि त्याच्यामधून आपण काहीतरी आगळं वेगळं करू शकतो. तर अशा प्रकारचं चैतन्य देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी पुस्तक करतात.
बऱ्याच वेळेला आपण या ठिकाणी दुःखामध्ये असतो, निराशेमध्ये असतो. त्या दुःखामधून, निराशेमधून आपल्याला पुस्तकं काय करतात, या ठिकाणी बाहेर काढण्याचं काम करतात. त्यानंतर पुस्तकं हे प्रामुख्यानं ग्रंथ हे गुरु असं म्हटलं जातं. म्हणजे गुरु ज्याप्रमाणे मार्गदर्शन करतात त्याचप्रमाणे पुस्तकंसुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करतात. तर हा पुस्तकाचा प्रामुख्यानं मानवी जीवनामध्ये उपयोग आहे. त्यानंतर जीवन कसं जगावं, जीवन कसं असावं, कसं जगावं, तर याविषयीसुद्धा या ठिकाणी पुस्तकं काय करतात, मार्गदर्शन करत असतात. आपण आपल्या जीवनाचा प्रामुख्यानं आनंद कसा घ्यायला पाहिजे, तर जीवनामध्ये आनंद कसा घ्यायचा हे सुद्धा प्रामुख्यानं पुस्तकं आपल्याला या ठिकाणी शिकवत असतात. तर आपल्याला या ठिकाणी पुस्तकं हे मानवी जीवनामध्ये या ठिकाणी फार महत्त्वाचं पुस्तकाचं स्थान आहे. तर पुस्तकं काय करतात, या ठिकाणी माणसाला घडवत असतात. एवढंच नव्हे तर पुस्तकं या ठिकाणी माणसाला एक प्रकारचं उद्ध्वस्त करण्याची शक्तीसुद्धा पुस्तकामध्ये आहे, ताकद त्यामध्ये आहे. तर थोडक्यामध्ये पुस्तकं काय करतात, तर मानवाला एक प्रकारचं सावरण्याचं काम करतात, घडवतात. हे सुद्धा त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे. पुस्तकातून आपल्याला आनंदाबरोबरच या ठिकाणी दुःखाचीही अनुभूती येते आणि आपण वाईटाचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर चांगल्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे. तर अशा प्रकारची जी काही दृष्टी आहे ना, तर ती दृष्टी देण्याचं कामसुद्धा पुस्तक करत असतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकांचं मानवी जीवनामध्ये फार अशा प्रकारचं मुलाचं स्थान आहे असं आपल्यासाठी सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी पाठ्यपुस्तकामधला पहिला परिच्छेद आपण बघणार आहोत. काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात. झपाटून टाकणे म्हणजे काय, भरून टाकणे. म्हणजे पुस्तकामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारे शक्ती असते, ते आपल्याला काय करतात, त्या ठिकाणी भरून टाकतात, एक प्रकारचं आपल्याकडे आकृष्ट करून घेतात. अशा प्रकारचं झपाटून आपल्याला टाकतात. अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडून देण्याची त्यांच्यात शक्ती असते. म्हणजे पुस्तकामध्ये प्रामुख्यानं अशा प्रकारचं सामर्थ्य आहे की आपल्या अंतःकरणामध्ये प्रामुख्यानं भावनाची खळबळ उडून देण्याचे सामर्थ्य त्या पुस्तकामध्ये असतं. पुस्तकामध्ये तशा प्रकारची ताकद असते, शक्ती असते. अशी पुस्तकं कधीही विसरता येत नाहीत. अनेक पुस्तकं अशी आहेत की जी पुस्तकं आपल्या सदैव सोबत असावी असं आपल्याला वाटतं. तर अशा प्रकारची जी काही पुस्तकं आहेत, तर ती पुस्तकं मात्र आपल्याला कधीही विसरता येत नाही. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. ज्याप्रमाणे एखादा वनस्पतीचा सुगंध आपल्या मनात सदैव या ठिकाणी दरवळत राहतो. या ठिकाणी मोगरा असेल, जास्वंद असेल, तर या फुलांचा सुगंध आपल्या सदैव मनात दरवळत राहतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी काही पुस्तकं अशी असतात की ती पुस्तकं मात्र या ठिकाणी सदैव आपल्या मनामध्ये जणू काही द्रवत राहतात. तर थोडक्यामध्ये पुस्तकं काय करतात, तर या ठिकाणी आपल्याला एक प्रकारचा आनंद देण्याचं काम करत असतात. प्रसन्न किंवा या ठिकाणी आनंद हा आपल्याला या ठिकाणी पुस्तकापासूनच या ठिकाणी मिळत असतो. उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का? हा लेखकाने या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की चांगल्या अशा प्रकारच्या साहित्यकृती आहे, तर त्या साहित्यकृतींचं अनेक अशा प्रकारची पुस्तकं आहे की त्या पुस्तकांचं आपण या ठिकाणी वाचन करत राहणं, तर यासारखं प्रामुख्यानं उत्तेजक म्हणजे एक प्रकारचं उत्साह देणारं, त्यानंतर आनंददायक म्हणजे आपल्याला एक प्रकारचं हुरूप येणारं, तर असं दुसरं काही नाही आहे. तर थोडक्यामध्ये पुस्तक जर का आपण वाचन केली, तर या पुस्तकामुळं काय होतं, आपल्या जीवनामध्ये प्रामुख्याने उत्साह येऊ शकतो. आपल्याला एक प्रकारचा एक वेगळा ग्रुप या ठिकाणी येतो आणि म्हणून आपण या ठिकाणी पुस्तकं वाचन केली पाहिजे. मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्मक म्हणजे काय, काव्य हाच आत्मा, इतके अर्थगर्भ म्हणजे अर्थपूर्ण, खोलवर अशा प्रकारचा त्यामध्ये अर्थ दडलेला आहे. अशा प्रकारची पुस्तकं इतकी भावस्पर्शी म्हणजे भावनेला स्पर्श करणारे आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात. लेखकाने या ठिकाणी 2 पुस्तकांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मॅकबेथ आणि किंग लिअर या नाटकामधील जे काही संवाद आहेत, तर हे संवाद अशा प्रकारचे अर्थपूर्ण आहेत
की ते सदैव काय करतात या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वाचनाच्या वेळी या ठिकाणी वेगवेगळं अशा प्रकारचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. तर अशा प्रकारची ही पुस्तकं आहे. म्हणून अशा प्रकारची जी काही पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं आपल्याजवळ या ठिकाणी आपण सदैव ठेवली पाहिजे. तर पुस्तकं काय करतात या ठिकाणी आपल्याला एक प्रकारचं मनोरंजन करतात. एवढंच नाही तर आपल्याला एक प्रकारचा आधार देण्याचं काम करत असतात. अशा वाचनाची नशा ओढ असते. लेखक सांगतात या ठिकाणी की जे काही पुस्तकं आहे तर ते पुस्तक जर का आपण वाचण्यासाठी एकदा आपल्याला एक प्रकारची सवय लागली तर ती जी काही नशा असते ही पुस्तक वाचण्याची नशा ही वेगळीच असते. कारण काय की एखादं नवीन पुस्तक बाजारामध्ये आलं तर या ठिकाणी माणसाला काय होतं की ते पुस्तक वाचन केल्याशिवाय माणसाला या ठिकाणी एक प्रकारची एक नशा चढली असते की ते आपण केव्हा एकदा पुस्तक घेतो आणि आपण वाचून टाकतो. अशा प्रकारची एक प्रकारची आपल्याला एक प्रकारची अशा प्रकारचे ते पुस्तकं झपाटून टाकत असतात. तर अशा प्रकारे लेखक सांगतात की अशा वाचनाची जी काही नशा असते तर ती वेगळी असते. सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सारं सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. लेखक सांगतात की पुस्तकाच्या सुखाविषयीची जी काही कल्पना आहे या कल्पनेमधून जर या ठिकाणी सुखाविषयीच्या कल्पनेतून जर का पुस्तकं वगळली तर माझ्या जीवनामध्ये असं दुसरं काही नाही आहे. तर सर्व काही माझ्या जीवनातून संपुष्टात येईल. थोडक्यामध्ये लेखकाला काय सांगायचं आहे की वाचनामुळं खरं सुख मिळत असतं. एवढंच नाही तर या वाक्यामधून लेखकाचं या ठिकाणी वाचन प्रेम या ठिकाणी लक्षात येतं. लेखक काय म्हणतात की सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सारं सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. तर थोडक्यामध्ये लेखकाला काय सांगायचं आहे की लेखक या ठिकाणी अशा प्रकारे एक प्रकारचं वाचनप्रेमी होते आणि त्यामुळं लेखक अशा प्रकारचे या ठिकाणी वाक्य करतात. जवळचे मित्र दुरावतात. बघा या ठिकाणी लेखकानं प्रामुख्यानं तुलना केलेली आहे पुस्तकरूपी मित्रांची आणि मानवी मित्रांची या ठिकाणी तुलना केलेली आहे. आता पुस्तकरूपी मित्रांची आणि मानवी मित्रांची या ठिकाणी तुलना करताना लेखक काय म्हणतात बघा. जवळचे मित्र दुरावतात. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात. हातात आयला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो हे कळत नाही. पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणे पुस्तकं कधीच विश्वासघातकी असत नाही. त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसाडणारं आपलं अंतःकरण ते उघड करतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही परिच्छेद आहे तर या परिच्छेदामध्ये प्रामुख्याने लेखकाने काय सांगितलं आहे की पुस्तकरूपी मित्र आणि मानवी मित्र तर यांचं काय झालं एक प्रकारची तुलना केलेली आहे. लेखकानं तुलना करताना अशा प्रकारचा मुद्दा मांडला आहे की पुस्तकरूपीचे जे मित्र आहे तर हे सदैव दीर्घकाळ अशा प्रकारे स्मरणामध्ये राहतात. पुस्तकरूपी मित्र दीर्घकाळ स्मरणामध्ये राहतात. दीर्घकाळ आपल्यासोबत राहतात, टिकून राहतात ते. परंतु मानवी मित्र काय होतं की परस्परापासून दुरावू शकतात. तर अशा प्रकारे पुस्तकरूपी मित्रामध्ये आणि मानवी मित्रामध्ये अशा प्रकारचा पहिला फरक आहे. दुसरा फरक आपल्याला सांगता येईल की पुस्तकरूपी मित्र काय होतं तर या ठिकाणी त्यांना पुस्तकरूपी मित्रांना या ठिकाणी विस्मृती होत नाही. या उलट या ठिकाणी मानवी मित्र मात्र केलेल्या प्रेमाची त्यांना विस्मृती होऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणी तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की पुस्तकरूपी जे काही मित्र आहे तर पुस्तकरूपी मित्र मात्र या ठिकाणी काय होतं तर अंतःकरणामध्ये भावनांची खळबळ माजवतात. आपल्या अंतःकरणामध्ये भावनांची खळबळ माजवतात. आणि मात्र या ठिकाणी मानवी मित्र मात्र या ठिकाणी काय करतात तर मानवी मित्रांच्या मनात वैराचा अग्नी पेटून ठेवतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी पुस्तकरूपी मित्रांचं आणि मानवी मित्रांचं या ठिकाणी लेखकानं फरक वर्णन केला आहे. पुढं आपल्याला असं म्हणता येईल की या ठिकाणी पुस्तकरूपी जे काही मित्र आहेत तर ते विश्वासघातकी नसतात. या उलट जर का आपण पाहिलं तर मानवी मित्र मात्र या ठिकाणी विश्वासघातकी असतात. तर अशा प्रकारचा फरक आपल्याला हाही सांगता येईल. त्यानंतर पुस्तकरूपी जे काही मित्र आहे तर आयुष्यभर आपल्यासोबत राहतात आणि मानवी जे काही मित्र आहेत तर मानवी मित्र मात्र या ठिकाणी दुरावू शकतात किंवा दुरावतात. तर हाही सुद्धा आपल्याला फरक या ठिकाणी सांगता येईल. आपल्याला पुस्तकरूपी मित्र जे आहेत तर ते प्रामुख्यानं सुगंधाप्रमाणे सदैव मनात दरवळतात. तर हाही सुद्धा आपल्याला फरक सांगता येईल. परंतु मानवी जे काही मित्र आहेत तर प्रेम करूनही वैरी बनू शकतात.
तर हाही सुद्धा रूपी मित्रामधला आणि मानवी मित्रामधला फरक आपल्याला सांगता येईल. शेवटचा फरक आपल्याला असं म्हणता येईल की पुस्तकरूपी जे काही मित्र आहेत तर पुस्तकरूपी मित्र या ठिकाणी उदार असतात. ते सदैव आपल्या आपल्याला सल्ला देण्यासाठी तत्पर असतात. या उलट मानवी मित्र जे असतील तर ते मात्र उदार नसतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी लेखकाने काय केलं आहे तर या परिचितामध्ये पुस्तकरूपी मित्र आणि मानवी मित्र यामधला फरक या ठिकाणी वर्णन केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण बघूया माझ्या अंतःकरणात त्या थोर लेखकानं साठवलेलं हे भांडार तुझंच आहे. जे आवडेल ते खुशाल घेऊन जा. म्हणजे पुस्तकं काय म्हणत असतात की माझ्या अंतःकरणामध्ये त्या लेखकानं जे काही साठवलेलं भांडार आहे हे तुझंच आहे. तू काय कर, तुला जे आवडलं ते खुशाल घेऊन जा. तर एक प्रकारचा पुस्तकांचा हा एक प्रकारचा उदारपणा किंवा औदार्य हा अशा प्रकारचं गुण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकं हे सदैव या ठिकाणी काय करतात तर त्या ठिकाणी त्यांचा उदारपणा आपल्यासाठी ठिकाणी दिसतो. कोणतंही पुस्तक आपल्याला काय करतं की सदैव आपल्यासाठी या ठिकाणी ते सदैव तत्पर असतं. असेच जणू पुस्तक आपल्याला सांगत असतात. पुस्तकावर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीचा कालखंड वेगळा होता. पूर्वीच्या कालखंडामध्ये लोक या ठिकाणी वाचनामध्ये आपला वेळ घालत होते. अगदी प्रवास जरी असला तर त्या प्रवासामध्ये मात्र या ठिकाणी लोकांच्या हातामध्ये पुस्तकं असायची. आज काय झालं आहे तर आज मात्र या ठिकाणी या संगणक युगामध्ये आज आपण काय करतो आहे तर हे जे काही वाचन आहे तर हे वाचनाकडं आपल्या या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे. आणि म्हणून लेखक म्हणतात की पुस्तकावर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहे. ज्यावेळेला एखादं पुस्तक बाजारात आलं त्यावेळेला ते पुस्तक आपण केव्हा आपल्या हातामध्ये पडेल आणि ते केव्हा आपण वाचन करू तर अशा प्रकारे वाचक वर्ग त्या काळामध्ये होता. परंतु आज मात्र या ठिकाणी काय झालं तर या पुस्तकाकडे हा वाचक जो काही वर्ग आहे तर हा वाचक वर्ग मात्र या ठिकाणी एक प्रकारचा ग्रंथालयामध्ये जाण्याची सुद्धा तस्ती घेत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी म्हणून लेखक म्हणतात की पुस्तकावर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहे. आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात. विद्यार्थी मित्रांनो, जे काही पुस्तकप्रेमी लोक असतात ना ते पुस्तकप्रेमी लोक या ठिकाणी एक प्रकारचे हौशी असतात. त्यांना पुस्तकं या ठिकाणी विकत घ्यावीशी वाटतात आणि ते पुस्तक आपल्या कपाटामध्ये आपण जपून ठेवावं असे सुद्धा त्यांना वाटतं. परंतु पुस्तकावर जे काही कपाटामध्ये पुस्तकं आहे तर त्या पुस्तकावर या ठिकाणी जीवापाड प्रेम करणारे सुद्धा लोक असतात. आणि मात्र ते पुस्तक दुसऱ्याला देताना मात्र ते व्याकुळ होतात, ते चिंतित होतात. कारण काय, त्यांच्या मनामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारचा दृष्टिकोन असतो की आपण जे काही पुस्तक घेतलेलं आहे त्या पुस्तकाचं इतर लोकांनीसुद्धा प्रामुख्याने ते जपून वापरलं पाहिजे. तर थोडक्यामध्ये पुस्तकावर प्रेम करणारी माणसं अनेक आहेत आणि असं या ठिकाणी लेखाला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही पहिला परिच्छेद आहे तर या पहिल्या परिच्छेदामध्ये आज आपण या ठिकाणी लेखकानं पुस्तकांचं मानवी जीवनामध्ये कोणतं महत्त्व आहे ते सांगितलेलं आहे. पुस्तकं आपल्याला काय करतात की पुस्तकामध्ये प्रामुख्यानं आपल्याला भारून टाकण्याची शक्ती आहे. ज्याप्रमाणे एखाद्या जायजी असेल, मोगरा असेल, अनेक प्रकारच्या सुगंधी अशा प्रकारच्या वनस्पती असतील तर त्यांच्या फुलांचा सदैव आपला जो काही सुगंध असतो मनात द्रवत राहतो. तर त्याप्रमाणे या ठिकाणी दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे पुस्तकं मनात काय करायचं असतात द्रवत राहतात. त्यानंतर उत्तम साहित्यकृती आपण या ठिकाणी वाचन केल्या पाहिजेत. काही अशा प्रकारचे नाटकाची पुस्तकं आहेत किंवा संवाद आहेत की ते संवाद या ठिकाणी भावनांना स्पर्श करणारे आहेत, अर्थपूर्ण आहेत, त्यामध्ये खोल अशा प्रकारचा अर्थ दडलेला आहे. काही पुस्तके अशी आहेत की ते प्रत्येक वाचनामध्ये आपल्याला काय होतं वेगवेगळ्या अनुभव मिळतात. तर म्हणून वाचनाची नशा काय असते वेगळी असते. तर ती वाचनाची नशा आपण पाहिली पाहिजेत, अनुभवली पाहिजेत असं या ठिकाणी लेखक सांगतात. त्यानंतर लेखकसुद्धा एक प्रकारचं वाचनप्रेमी आहे आणि जर का पुस्तकं जर का वगळली तर माझ्या जीवनामध्ये असं सर्व सुख या ठिकाणी संपुष्टात येईल. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला लेखक सांगतात की या ठिकाणी लेखकाचं वाचनावर प्रेम या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर या ठिकाणी पुस्तकरूपी मित्र या ठिकाणी कसे असतात, पुस्तकरूपी मित्र या ठिकाणी दीर्घकाळ टिकणारे असतात. पुस्तकरूपी मित्रांना विस्मृती होत नाही.
त्यानंतर ते अंतःकरणामध्ये भावनांची खळबळ माजवतात. त्यानंतर पुस्तकरूपी मित्र विश्वासघाती नसतात, आयुष्यभर ते आपल्यासोबत असतात. त्यानंतर सुगंधाप्रमाणे सदैव मनात दरवळत असतात आणि पुस्तकरूपी जे काही मित्र असतात ते उदार असतात. तर पुस्तकरूपी मित्रांचं आणि मानवी मित्र कसे असतात ते सुद्धा लेखकांनी सांगितलं आहे की मानवी मित्र मात्र परस्परापासून दुरावतात. केलेल्या प्रेमाची या मानवी मित्रांना या ठिकाणी विस्मृती होऊ शकते. मनात या ठिकाणी वैराचा अग्नी सदैव मानवी मित्र एक प्रकारचं अग्नी पेटून ठेवत असतात. त्यानंतर मानवी मित्र मात्र विश्वासघाती असतात. मानवी मित्र मात्र या ठिकाणी दुरावू शकतात किंवा दुरावतात, परंतु या ठिकाणी जे काही मानवी मित्र आहेत तर प्रेम करूनही सुद्धा या ठिकाणी वैरी बनू शकतात. आणि सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे मानवी मित्र जे असतात तर उदार नसतात. तर अशा प्रकारे पुस्तकरूपी मित्र आणि मानवी मित्र यामधला फरक या ठिकाणी लेखकाने सांगितला आहे. तर त्यानंतर पुस्तकांचा जो काही उदारपणा आहे, अवतारी हा गुण लेखकाने वर्णन केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, लेखक सांगतात आपल्याला की माझ्या अंतःकरणात त्या थोर लेखकाचं साठवलेलं ते भांडार तुझंच आहे. तर यावरून आपण या ठिकाणी पुस्तकांचा उदारपणा दिसून येतो. लेखक सांगतात की पुस्तकावर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत आणि पुस्तकावर काय तर जिव्हाळपाड प्रेम करणारी माणसं आहेत. आणि ज्यावेळेला आपल्या कपाटामध्ये एखादं पुस्तक असेल त्यांच्याजवळचं पुस्तकप्रेमी माणसाजवळचं, तर ते देताना मात्र त्यांना काय होतं तर या ठिकाणी ते व्याकुळ किंवा चिंतित होतात की हा जो काही देणारा आहे, घेणारा पुस्तक घेणारा आहे तर तो मात्र हे पुस्तक कसं त्याला वागवेल, एक या अशा प्रकारे त्याला चिंता असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या परिच्छेदामध्ये आपण या ठिकाणी अशी पुस्तके डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांच्या या पाठाचं आपण अध्ययन केलं. उर्वरित भाग आपण पुढच्या भागात बघूया.